स्मार्ट मीटर स्मार्ट मीटर बंद झालेच पाहिजे. झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, स्मार्ट मीटर बंद झालेच पाहिजे. झालंच पाहिजे, झालंच पाहिजे. अदानी हाय हाय अदानी हाय हाय अदानी. हाय हाय. संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना व विद्युत विभाग अभियंता यांना स्मार्ट मीटर अतिरिक्त वाढीव बिलाविरोधात निवेदन देण्यात आले व निदर्शने करून स्मार्ट मीटरचा व अदानीचा जाहीर निषेध करण्यात आला. अदानी समूह कंपनीमार्फत वीज ग्राहकांना नवीन टीओडी मीटर म्हणजे स्मार्ट मीटर बसवण्याचे काम संपूर्ण महाराष्ट्रात दिले आहे. हे मीटर बसवण्यासाठी कंपनीच्या लोकांकडून सक्ती केली जात आहे. ग्राहक घरी नसताना त्यांच्या बाहेरील भिंतीवरचे मीटर परस्पर त्यांच्या परवानगीशिवाय बदलले जात आहे. कधी कधी तर कंपनीचे लोक ग्राहकांची फसवणूक करत आहेत असे सांगून की इथून पुढे तुमच्या घरी मीटर रिडिंगसाठी लाईट ऑफिसचे कर्मचारी येणार नाहीत व हे स्मार्ट मीटर कंपल्सरी बसवणे बंधनकारक आहे असे काहीतरी सांगून ग्राहकांची फसवणूक करत आहेत. हे मीटर बसवल्यावर ग्राहकांना जवळपास दुप्पट ते तिप्पट बिल वाढवून येत आहे. या मीटरच्या वाढीव बिलासंदर्भात नागरिक लाईट ऑफिसला गेले असता तिथले अधिकारी त्यांची दखल घेत नाही, उत्तरे देणे स्टार्ट करतात, दमदाटी केली जाते अशा तक्रारी वाढल्या आहेत. सोलापूर शहर हे यंत्रमाग कामगारांचे शहर आहे. या शहरामध्ये आधीच रोजगाराची कमी आहे. रोज काम केले तर कुठे महिन्याला 5-10 हजार रुपये पगार मिळतो. त्यातच जर वीज बिलासाठी महिन्याला 4 ते 5 हजार रुपये भरावे लागत असतील तर नागरिकांनी त्यांची उपजीविका कशी भागवायची आणि खायचं प्यायचं काय असा गंभीर प्रश्न नागरिकांपुढे पडलेला आहे. त्यासाठी पूर्वीचे मीटर बदलून नवीन मीटर बसवले आहेत ते काढून तात्काळ जुने मीटर बसवून द्यावेत आणि ग्राहकांना स्मार्ट मीटरच्या माध्यमातून दुपटी तिपटीने जे वीज बिल आकारण्यात येत आहे त्यांचे बिल त्वरित कमी करावे आणि नागरिकांना मीटर बदलण्यासाठी जबरदस्ती करू नये. अन्यथा असे जर झाले नाही तर संभाजी ब्रिगेडच्या वतीने स्मार्ट मीटर जिथे जिथे बसवले आहेत ते फोडून संपूर्ण महाराष्ट्रभरात तीव्र स्वरूपाचे जन आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले, महानगर प्रमुख जगदाळे, महिला आघाडी प्रमुख मीनल दास, वकील आघाडीचे जिल्हा प्रमुख गणेश कदम, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा मनीषा कोळी, सुनीता घंटे जिल्हा उपाध्यक्ष, राजेंद्र माने जिल्हा सचिव, शेखर भोसले जिल्हा कार्याध्यक्ष, सिद्धाराम सावळे शहर व जिल्हा सचिव, सतीश वावरे शहर कार्याध्यक्ष, जरियाब आबादीराजे, साहिल बागवान, असलम शेख, मुर्तुज शेख, इस्माईल शेख, गौश शेख, शफीक मकाशे आणि इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदन दिले आहे. आज आमच्यासोबत हे पाठीमध्ये सोबत आहेत तर हे नागरिक आहेत की जे आता अदानीनं जे काम काढलेलं आहे स्मार्ट मीटरचं, तर हे स्मार्ट मीटर जिथे जिथे बसवलेले ग्राहकांच्या घरी त्यांना पूर्वीपेक्षा दुप्पट पटीने लाईट बिल येत आहे आणि ह्या मीटरची कुठलीही रिडिंग घेतली जात नाही, काय नाही. हे फक्त ॲव्हरेज लाईट बिल दिलेले गेलेले आहे. ज्या ठिकाणी 400 रुपये बिल येते त्या ठिकाणी 2-2 हजार रुपये लाईट बिल येत आहेत आणि अदानीच्या कंपनीची जी लोक येत आहेत तर ती लोक जे नागरिक घरी नसतील त्यांचे मीटर जे भिंतीवरती बाहेर बसवलेले आहेत तर हे मीटर परस्पर नागरिकांच्या परवानगीशिवाय मीटर बदलून गेलेले आहेत. या संदर्भात नागरिकांनी लाईट ऑफिसला जर तक्रार केली तर त्यांची तक्रार जी आहे ती लाईट ऑफिसवाले घेत नाहीत. ते म्हणतात कुठं जायचं तिथे जा, आम्ही काही करू शकत नाही. म्हणजे ही फक्त एक जबरदस्तीचं काम ह्या मीटरच्या माध्यमातून चाललेलं आहे आणि तात्काळ हे मीटर जे आहे स्मार्ट मीटर बसवणे हे बंद करावं. त्यानंतर जे बसवलेले मीटर आहेत ते बदलून मिळावेत आणि जे तिप्पट चौपट पटीने लाईट बिल आलेले आहेत ते लाईट बिल कमी करून मिळावेत. त्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदन दिलेलं आहे. देणार आहे म्हणून दुसरे पूर्वीचे आता सांगितलं ज्या अधिकाऱ्याच्या सामानाबद्दल तुम्हाला काय करायचं करा. आमचं जे 15-18ची आता डायरेक्टचा विचार केला 4 लाखाच्या वर एवढेच बिलच यायला लागलं आहे आम्हाला. वापर असू दे किंवा नसू दे आमचा बंद पण असलं तर तेवढंच बिल यायला लागलं आहे आम्हाला. यांचा आम्हाला न्याय मिळणार. सोलापूर शहर हे यंत्रमाग कामगारांचं शहर आहे. या ठिकाणी लोक करून खातात. त्या लोकांना आज 10,000 रुपये आहेत ते पगार आहेत. फुकटची महागाई वाढलेली आहे, रोजगार नाही आहे, नोकऱ्या कामधंदे नाही आहेत आणि आलेले पगार जे आहेत 8-10 हजार रुपये पगार, यातलं निम्मे पगार जवळपास लाईट बिलालाच चाललेले आहेत. लोकांनी खायचं काय हा प्रश्न पडलेला आहे. यासाठी आज आम्ही निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केलेली आहे हे तात्काळ मीटरची जी जबरदस्ती आहे ही बंद करावी. अन्यथा ज्या ज्या ठिकाणी हे स्मार्ट मीटर बसवलेले आहेत त्या त्या ठिकाणचे स्मार्ट मीटर संभाजी ब्रिगेडच्या वतीने फोडले जातात.